आज होती अक्षय तृतीया, त्याचबरोबर ना माझे काही प्रमोशनचे शूट सुद्धा होते. मग काय स्वयंपाक उरकतच ना प्रमोशनचा शूट सुद्धा करून घेतला. खरं तर ज्या दिवशी सणाचा गोंधळ असतो ना त्याच दिवशी ना नेमका ह्या प्रमोशनचा सुद्धा गोंधळ असतो. शूट तर झालेला होता म्हणूनच दादूला ना लसूण सोलायला लावला होता. बिचारा दादू लसूण सोलून देत होता आणि ही चिवताई मस्त अशी आप्पे खात बसलेली. चिमणीला घेऊन आले आणि लगेच ना स्वयंपाकाला सुद्धा लागले, कारण आज स्पेशल असा बेट ठेवलेला होता. पण गरमीमुळे ना सकाळी स्वयंपाक उरकून घ्यायचा होता. तसं स्वयंपाकामध्ये चिमणीच्या पप्पांनी सुद्धा हेल्प केली. मस्त अशी आंब्याची चटणी बनवलेली होती आणि आज 11 वाजायलाच ना माझा स्वयंपाक सगळा रेडी झालेला होता. तो पण मस्त असं स्पेशल थाली. आज तसं जेवण सुद्धा ना लवकरच केलं आणि मग लागलीच ना भांडी सुद्धा घासायला घेतली. सगळी कामे उरकून बसलं म्हणजे कसं निवांत मोबाईल वगैरे बघता येतोय, नाहीतर मग डोक्यात उगत चालत राहतं हे काम राहिले ते काम राहिले, म्हणून सगळी कामे उरकूनच ना निवांत बसून घ्यायचं. तसं सकाळी पाणी आलं तेव्हा काय झाडांना पाणी देणं सुद्धा आज झालेलं नव्हतं. म्हटलं आता देऊन घ्यावं, कारण का आता गरमी एवढी जास्त होते ना झाडे सुद्धा सुकून चालले. मी दिवसातून कमीत कमी 2दा पाणी देते, तेव्हा कुठं ही झाडं ना हिरवी हिरवी दिसायला. तसं ना किचन मध्येच ना थोडंसं थंड वाटतं. बाहेरच्या रूम मध्ये तर एवढं जास्त गरम वाफा येतात ना, लय गरम होते. असं वाटतं ना किचन मध्येच बसून राहावं. आता झाडांना पाणी घालून ना फवारा सुद्धा मारून घेतला, कारण का आता झाडांना फ्रेश वाटतो अगर न वाटो मला खूप छान वाटतं असं. शेवटी फरशी पुसून ना दुपारची घरातील सगळी कामे ना मी आज संपवलेली होती.